खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर धरणातनं मुठा नदी पात्रामध्ये 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रामध्ये 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूलही पाण्याखाली। पुण्याच्या आंबेगावात माळीण फाट्यावर दरड कोसळली, तर 2 घरांवर दरड पडल्यामुळे मोठा धोका। तर आहुपेकडे जाणारी वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प। पुण्यात वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। जंगली महाराज मार्गावर मोठं झाड कोसळलं, वाहतुकीवरही याचा परिणाम। तर नेरळमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलं, रुळाखाली दगड वाहून गेल्यामुळे या ठिकाणी सेवा ठप्प। कर्जत ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा ठप्प, प्रवाशांची मोठी गैरसोय। तर मुंबईत सध्या पावसाची काहीशी विश्रांती। आज पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबईसह उपनगरातील वाहतूक सध्या सुरळीत सुरू। तर वसई विरारसह नालासोपारा परिसर आजही पाण्याखालीच। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। शाळा कॉलेजेसला आजही सुट्ट्या। तर नालासोपाऱ्यामध्ये पुरात वाहून गेल्यानं एका मुलाचा मृत्यू। विरारहून चर्चगेटकडे येणारी रेल्वे वाहतूक उशिरानं। नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये आजही रुळांवर पाणी। लोकल गाड्या अर्धा तास उशिरानं। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली। मेसीची अर्जेंटिना फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत या ठिकाणी धडक, तर इजिप्तवर 3-2 थरारक विजय। विजयानंतर लिओनेल मेसी मैदानावर भाऊक।